श्री स्वामी समर्थ. श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोरपंख मंगळसूत्र कसं तयार करायचं ते. तर त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत मोरपंख स्टोन, त्यानंतर घेणार आहोत स्काय ब्लू कलरचं क्रिस्टल, त्यानंतर छोटी साईज मोती, त्यानंतर मोती, त्यानंतर 0.3 mm ची तार, गेज तार आणि त्यानंतर बेस तार. तर चला बघूया आपण कशा प्रकारे मोरपंख पॅन्डल तयार करायचे आहेत कधी आपल्याला, आणि त्या आपण अजून गोल्डन बीड्स पण यूज करणार आहोत. तर चला, तर आता आपण इथे अर्धा मीटर गेज तार कट करून घेतलेली आहे. तर आता आपण या क्रिस्टलला बघू शकता, या क्रिस्टलला आता आपण तार ओवून पॅक करून घेणार आहोत. पॅक करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, ही जी तार आहे आपण इथे एक्स्ट्राची ती कट करून टाकलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक मोती, त्यानंतर एक गोल्डन बीड्स तर आपण इथे ओवून घेणार आहोत. आणि सेम प्रोसेस आपण जी की फूल वगैरे बनवताना करतो तीच, गोल्डन बीड्स साईडला करायचं आहे आणि मोत्यातून तार पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे ही तार पॅक करून घ्यायची आहे, बघू शकता. त्यानंतर पुन्हा सेम आपल्याला असे 10 मोती ह्या स्टोनच्या साईडने आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक मोती, एक गोल्डन बीड्स ओवून घेणार आहोत पुन्हा. आणि त्यानंतर सेम प्रोसेस करणार आहोत. गोल्डन मनी साईडला करायचं आहे आणि मोत्यातून तार पास करून घ्यायची आहे. गोल्डन बीड साईडला करून घेणार आहोत आणि मोत्यांमधनं आपल्याला तार पास करून घ्यायची आहे. आणि आपल्याला दोन्ही मोती सेम अंगठ्यामध्ये आणि ह्या बोटात असं दाबून धरायचं, मग व्यवस्थित आपलं पॅकिंग असतं ते जे होत असतं. तर असेच आपण 10 मोती राऊंड करून घेणार आहोत कवर. सगळ्या राऊंड कव्हर करून झालेला आहे मोत्यांनी. आता आपण काय करणार आहोत, स्टार्टिंगचा जो मोती आपण हे केलेला पॅक केलेला तिथने आता क्रॉस करून घेणार आहोत तारीला. आणि आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक मोती स्टोन मध्ये पॅक करून घेत चालायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक मोती पॅक करून घेणार आहोत. तर प्रत्येक मोती आपण स्टोन मधून पॅक करून घेत चालणार आहोत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. तर आता आपण याला पूर्ण राऊंडने मोती स्टोन मध्ये पॅक करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता आपण मोती पॅक करून झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, शेवट आपण जिथून स्टार्टिंग केली तिथं मिडलला आपल्याला आता अशी ही तार आणून ठेवायची आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, एक छोटा मोती जो मीडियम साईज मध्ये आहे तो मी मोती घेणार आहे, इथे ओवून घेणार आहे. हे आपल्याला लटकन बीड्स टाकायचं आहे.
तर बीड्स आपल्याला अशा पद्धतीने खालच्या साईडला आलं पाहिजे. तर आता आपण काय करणार, ओवताना वरच्या साईडकडून खाली असं ओवणार आहोत, जेणेकरून अशा पद्धतीने इथे आपलं हे बीड्स येईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गोल्डन बीड्स ओवून घ्यायचं आहे. आणि गोल्डन बीड्स ओवल्याच्या नंतर गोल्डन बीड्स साईडला करायचा. सेम आपण जसं मोती ओवून घेतले तसं सेम आपण इथे हे क्रिस्टल मनी आणि मोती आपल्याला तारेतून पास करायचं आहे. गोल्डन मनी सोडून द्यायचं आहे आणि दोन्ही बोटात पॅच धरून आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा आपला जो पॅच आहे तो रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला या तारेला आपण बॅक साईडने काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता, खूप सुंदर असा हा पॅच आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला याला बेस तार तयार करणार आहोत आणि बेस तारीला अटॅच करून घेणार आहोत. तर मी इथे बेस तार घेतलेली आहे. बेस तारेवर आपल्याला राऊंड बेस तयार करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण छोटासा बेस इथे रेडी करून घेतलेला आहे आणि आपल्याला हवी जेवढी तार तेवढी आपण इथे कट करून घेणार आहोत. असे याला थोडंसं इथे टर्न करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता. आणि आता आपल्याला याला या पॅचवरती डायरेक्ट अशा पद्धतीने बेसवर पॅक करून घ्यायचं आहे. तर बेस आपण तारीमधून मोती पॅक करून घेत चालणार आहोत आणि एकदम सेंटरला हे जे आहे आपलं जे वरचं तार आहे ती सेंटरला आली पाहिजे आपल्याला तारेतून ओवण्यासाठी. आणि इथे राऊंड छोटासा राऊंड आपण इथे क्रिएट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी इथे अशा पद्धतीने बेस पॅक करून घेत चालत आहे. पण इथे एंडिंगला या मोतीमध्ये तार क्रॉस करून पॅक करून टाकलेली आहे आणि जी एक्स्ट्राची तार आहे ती आपण आता इथे कट करून टाकणार आहोत. बघू शकता अशा पद्धती. आणि ही जी तार आहे आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण याला इथे बेस तारीत होण्यासाठी मंगळसूत्राच्या टर्न करून घेणार आहोत अशा पद्धती बघू शकता. तर आपले असे दोन्ही पॅच रेडी झालेले आहेत. आता आपण याला तार बनवणार आहोत. तर मी इथे 3 इंच तार कट करून घेतलेली आहे. आपण आता काय करणार आहोत, तर आता आपण इथे एका साईडने हुक लूप रेडी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता यामध्ये आपण काय करणार आहोत, पहिले स्टार्टिंगला कॅप टाकून घेणार आहोत. त्यानंतर ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी ओवून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता. आणि परत पुन्हा क्रिस्टल ओवून घेणार आहोत. नंतर त्याच साईडने आपल्याला मोती ओवून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा आपला मोतीचा जो हा आपण पॅच तयार केला आहे अशा पद्धतीने ओवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा एक मोती टाकून घ्यायचा आहे. यामध्ये पुन्हा एक कॅप, त्यानंतर यात आपण टाकणार आहोत रेड कलरचे क्रिस्टल मनी, कॅप, पुन्हा एक कॅप, त्यानंतर पुन्हा रेड क्रिस्टल, त्यानंतर पुन्हा इथं आपल्याला कॅप अटॅच करायची आहे. त्यानंतर पुन्हा एक मोती, पुन्हा पॅच, त्यानंतर पुन्हा एक मोती, पुन्हा एक कॅप, पुन्हा ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी आणि एंडिंगला पुन्हा एक कॅप. अशा पद्धतीने हे आपण पॅचचं पूर्ण केलेलं आहे कंप्लीट.
आता आपल्याला इथे लास्टला बरोबर अशा पद्धतीमध्ये हुक लूप सेम पद्धतीने रेडी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे हा जो मंगळसूत्र पेंडंट आहे तो रेडी करून घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा पेंडंट ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपल्याला याला मागं मंगळसूत्र अटॅच करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता याला आपण मागे मंगळसूत्र देखील अटॅच केलेलं आहे आणि हे 36 इंचाचं मंगळसूत्र खूप सुंदर अशा डिझाईनमध्ये रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.